No, not this one. जानूला हाच परफ्यूम आवडायचा ना. आता मी हाच परफ्यूम मारून तिथे जाणार. माझा वास त्या घरात भरून राहिला पाहिजे. किती दिवस तू माझ्यापासून दूर राहशील जानू. आता मी अशा प्रकारे तुझ्या जवळ येईन की तू स्वतःला थांबवू शकणार नाही. आता मला बघायलाच हवं त्या विश्वाच्या घरी स्वयंपाक करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे. जानू का अजून कोणी. काकू खूप आनंदात दिसताय आज. बरं झालं आलीस. मी तुलाच बोलवणार होते. आज की नाही आपल्याला स्वयंपाकात छान छान आणि खूप सारे पदार्थ करायचे. आपल्याला म्हणजे खरं तर करायचे तुलाच आहे, कारण माझ्यापेक्षा तुझ्या हाताला उत्तम चव आहे. काकू हो करूयात की, पण आज एवढं विशेष काय आहे? विशेष म्हणजे आज पाहुणे येणार आहेत आपल्याकडे जेवायला. अरे बाप, काय काय करायचंय काकू? काय करायचं ते तू ठरव, पण आमटी मात्र आठवणीने कर. आमटी? काकू हो पाहुणे येणार आहेत तर काहीतरी स्पेशल बेत करूयात ना. म्हणजे टोमॅटोचं सार किंवा गोळ्यांची कढी किंवा रसम करू का? नाही नाही, आमटी करायची. आमटीची खासम खास फरमाईश आहे. आमटीची फरमाईश? हो. काकू पण नक्की असे कोण पाहुणे येणार आहेत? अगं आज की नाही. आई, काय रे, काय झाला? थांब आले मी. हो. काय रे, काय करतोस? बघ ना आई, शर्ट घालत असताना कळलं की बटन तुटले, होत नाहीये माझ्याने. दे इकडे. वेंधळेपणा करतोस ना म्हणून झालंय सगळं. गडबड नाही करायची. बरं आता आवर, पाहुणे येतात आपल्याकडे. पाहुणे आपल्याकडे? आता कोण येणार आहे? मला वाटलं माझ्या आधी तुला माहित असेल. आई सांग ना. बरं तू ओळख बघू. कोडी नको घालू सा, काय ते सरळ सा. अरे हो सांगते, चिडतोस कशाला? तुझ्या ऑफिस मधले जयंत कानेटकर येणार आहेत आपल्याकडे आज. काय जयंत कानिटकर आपल्याकडे येत आहेत? का बोलवलंय त्यांना, कोणी बोलवलंय आणि मुळात काय गरज होती आई? अरे हो, सगळ्यात पहिली गोष्ट मी त्यांना बोलावलेलं नाहीये. त्यांनी स्वतःहून फोन केला होता आणि म्हणाले मी घरी येतोय जेवायला म्हणून. तरी सुद्धा ह्या घरात ते आलेले मला चालणार नाही. विश्वा काय हे? तुमच्या दोघांमध्ये जे काही प्रॉब्लेम होते बाबांनी क्लिअर केलेत ना. आणि असंही घरी येणाऱ्या माणसाला नाही म्हणता येत नाही, माहितीये ना. काय करतेस? काय ग हे काय? बटन तुटले. काय रे विश्वा, काकूला कशाला कामाला लावतोस? आता तुझ्या आयुष्यात मी आहे ना. हे घे, हे तूच कर आता. हे घे. असंही ह्याला प्रत्येक गोष्टीत आई आई करायची फार सवय. आणि आवरा आणि बाहेर चला, पाहुणे येणार आहेत घरी. पाहुणे कोण? तुलाही माहित नाही? नाही. अगं ह्याचे बिझनेस पार्टनर जयंत कानेटकर येतात घरी जेवायला. मी जाते किचन मध्ये, मला काम आहे. तुम्ही पण आवरून बाहेर या, कळलं?
जयंत कानेटकर आपल्याकडे जेवायला? काय स्पेशल? काय माहित हा माणूस माझा पाठलाग कधी सोडणार आहे. ऑफिसमध्ये होता तोपर्यंत ठीक आहे, पण आता घरी यायची काय गरज होती याला? अरे एकटे पडलेत ते, म्हटलं ना तुला मी. आणि जानू तुझी फक्त मैत्रीण होती, तुमच्यात तसं काहीच नव्हतं. ती अचानक गेल्यामुळे तुला किती त्रास झाला त्या गोष्टीचा. त्यांची तर ती बायको आहे, त्यांची कंडिशन जरा समजून घे ना तू. फॅमिली नाही, ऑफिसमध्ये लक्ष लागत नाही. आपणच त्यातल्या त्यात कदाचित त्यांच्या ओळखीचे असू. ओळखीचे असले ना तरी मित्र नाही आहेत, ते बिझनेस कलिग आहेत बस. आणि त्याच्या आधी तू एक माणूस आहेस, आणि तेही त्यांच्यासारखा जेंटलमॅन, बायकोवर भरभरून प्रेम करणारा माणूस आता दुःखात न जातोय यार. एक माणूस म्हणून तू त्यांना समजून नाही घेऊ शकत का? तेही होतील मूव्ह ऑन. थोडी माणुसकी, थोडे पेशन्स दाखव ना. झालं का? विश्वा जानूपासून मूव्ह ऑन होऊ शकला कारण त्याच्या आयुष्यात मी आले. आता जयंत कानेटकरांनी सुद्धा मूव्ह ऑन करायचं असेल तर त्यांच्याही आयुष्यात कुठली तरी छानशी मुलगी यायला हवी. भावना, चला गाडे पाटील, तुम्हाला भेटायला आलं कोणतरी. भेटायला? चला. कोण आलंय? माझी बायको आली आहे का? भावना गाडे पाटील भावना आली आहे? वकील आलेत, वकील. चला या या. सिद्धिराज जाऊ, काय झालंय तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? नाही, ठीक तर नव्हतो मी. काही काळापूर्वी तर लय बेकार हालत होते. आता तू दिसलीस ना, सगळा टकाटक एकदम. हो काळजी. सिद्धिराज, भावनाताई, म्हणजे कायद्याच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर त्यांना तुम्ही कोणत्याही प्रकारचा स्पर्श करू नका. हां, म्हणजे यांच्या ह्या जखमा, ही घटना, म्हणजे याची संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत तुम्ही फिजिकल डिस्टन्स राखणं गरजेचं आहे. हां, तुम्ही बसा ना प्लीज.